नरमध्ये हार सकाळचे 6:15 झाले. अजून पाहिजे तसा लाईट नाही आलाय. थोडा ऑरेंज झालेला आहे पण निघालोय. आज पौर्णिमा त्यामुळे गार वारं सुटलेलं आहे. मला माहित नाही असं काय तर तिथले ते 2 जण सांगत होते का पौर्णिमा असली का भरतीचे वारे येतात त्यामुळे हवा सुटते. ठीक आहे, आपण पुढचं चेक करू. रस्ता आहे, शांतता आहे. नर्मदे हर. सनराईज टायमिंग कॅमेरा तेवढा हे नाही करू शकत. डोळ्याला एक नंबर वाटतं. रोज बघायला पाहिजे सनराईज आणि सनसेट. 7:15 झाले. नाशिकला गेल्यानंतर पण प्रयत्न कराल परिक्रमा संपल्यानंतर रोज बघायचं. 2 परिक्रमा अशी आहेत सोबत बरोबर निघालेली. वाहतूक कमी आहे. या टाईपचा रोड आहे. इकडून असे कवर्स येत आहेत. वाव. नर्मदे हर. मागं कोणी आहेच नाही. बेखडी या आश्रम लागलाय. कुठे काय इथं तर आदिवासी कन्या विद्यालय दिसत आहे. इथेच कुठेतरी आश्रम असेल. बोर्ड तर मारलेला आहे पण कुठे. दुर्गम विस्तार आदिवासी कन्या कुमार छात्रालय हा समोर आश्रम वाटतं. नर्मदे गौशाळा आहे म्हणजे आश्रम इथेच. आदिवासी जन उद्यान ट्रस्ट द्वारा संचालित. आश्रम नर्मदे हर. नर्मदे हर. काल बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या मैयाच्या मैत्रिणी होत्या. 999 काही ठिकाणी 911 आहे. तर जेव्हा नर्मदा मैया रागा तिकडून निघाली होती संतापात दगडं बिगडं तोडत तेव्हा तिच्या ज्या मैत्रिणी होत्या मैयाच्या 911 त्या पण तिच्या बरोबर निघाल्या होत्या. त्या सगळ्या तिला येऊन भेटल्या. म्हणून मग ह्या सगळ्या अश्विनी नदी, हथनी नदी हे सगळ्यांना नाव आहे. ह्या सगळ्या नर्मदा मैयाच्या मैत्रिणी होत्या. असंच आत्ता एक नर्मदा मैयाच्या मैत्रिणीला आपण क्रॉस करून आलो तिथून. नर्मदे किलोमीटर झालं आहे आपलं 10च्या आसपास. आपण ब्रेकच नाही घेतलेला. ब्रेक घेतला होता चहासाठी. तिथून आपण 9 किलोमीटर चालत आलो. इथे आहे बाकडा बसायला. 10 मिनिटं बाकड्यावर काहीतरी चाऊ माऊ खूप. नर्मदे हर. पायाची हालत बघितली कशी झाली.
मला एक ते बॉडी लोशन वगैरे वापरायची सवय नाही आणि वजनाच्या हिशोबाने घेऊनही फिरत नाही. बाकी वाढत नाही. अर्धा तास ब्रेक घेतला, आता परत चालायला सुरुवात केली. ब्रेक घेतला का थोडं सुरुवातीला एक 10 मिनटं पाय उचलायला थोडं त्रास होतो म्हणून मी ब्रेक घेत नाही लवकर. घेतला तर मग अर्धा तास सोबत नाही. हळू हळू स्पीड पकडून परिक्रमा दिसायला लागले आता. सकाळी सकाळी बाबा लोक पाणीपुरी आणून राहिले. मला आवाज दिला होता त्यांनी, पण मला पाणीपुरी नाही आवडत. म्हणजे आवडते कधी कधी खायला. मध्ये या आता कवट गाव म्हणजे तालुक्याचं गाव आहे, मोठं गाव आहे. तिथून 2 रस्ते पडणार आहे. एक जाणार आहे कडी पाणी मार्गे, एक जाणार आहे बखतगड नवलगाव मार्गे. आपण निघतानाच ठरवलं होतं आज बखतगड मार्गे जायचं. नर्मदे यार नर्मदे. नर्मदे हर. समझने वाले को इशारा काफी है. गावच्या अलीकडे मा नर्मदा परिक्रमा आश्रम चापरिया म्हणून लागलेलं आहे. इथे कुठेतरी मध्ये आश्रम आहे. काय काय HP पंपाच्या बाजूला. जे सकाळी फक्त 15 किलोमीटर चालू शकता निळकंठेश्वरपासून, त्यांच्यासाठी बेस्ट ठिकाण. आपण खेचणारे आत्ताशी वाजले 10:15. कवाट राहिले 3 किलोमीटरच्या आसपास. मध्ये कवाट गावात पोचलोय. राम रे म्हणतो घरीच खाता 2. मध्ये कवटमध्ये कामनाथ महादेव मंदिर शोधतो आपण, जिथे परिक्रमावासींची राहण्याची भोजनाची व्यवस्था आहे. 2 दिवसापासून दुपारी काही खात नव्हतो आपण. आज आपल्याला पुढचा पट्टा लांब आहे, खाऊन घेऊ. तर मध्ये साईडला बस स्टँड आहे. बस स्टँडच्या बाजूला निळकंठ महादेव मंदिर, परिक्रमावासी आश्रमांना मध्ये जाऊन बघूया. नर्मदे बाबा मग याची अजून एक सहेली कोणती तरी नदी आपण कवाट क्रॉस करून जातोय आणि 2 वाजले. इथून बखतगड आहे, 13 किलोमीटर आश्रम आहे. आपल्याला
3 ते 3.5 तासाच्या आत करायचं आहे. त्याच्यामुळे आता नो स्टॉप जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आराम केला आहे आपण जेवण करून. त्यामुळे हरकत नाही खेचायला. नरमध्ये हा वारली पेंटिंग भरपूर बघितली पण एवढी मोठी नाही बघितली. हे बघा इतक्या लांबून दिसते सुंदर. थंडीचे दिवस असल्यामुळे ऊन नसल्यासारखंच आहे. 2:30 वाजले. नॉर्मल घाम आलाय थोडाफार. हवा चालू आहे मस्त सकाळपासून. ऊन लागत नाही पाहिजे तसं. घरामध्ये आता गुजरातमधून MP मध्ये घुसलोय. चालू आहे पुढचा प्रवास. MP में आपका स्वागत है. आश्रम 2 किलोमीटर बाकी आहे. इथं टी ब्रेकला थांबलो आहे. संध्याकाळचे वाजले 4:45. नर्मदे हे महाराज सेवा देत आहे बखतगडच्या अलीकडं. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. आजचा प्रवास 35 किलोमीटर. आपण आलो आहे. इथे मंदिर आहे. सनसेट झाला आहे. शार्प सनसेटच्या टायमाला पोचलो आहे आपण आज. या मंदिरात आहे अंबेमा मंदिर. इकडे खाली हॉल आहे. समोर पण एक हॉल आहे. आश्रमाचं नाव तिथे लिहिलेलं आहे पण दिसत नाही. बघून घेऊ आपण. नर्मदा सेवा अन्नक्षेत्र. हा बखतगड गावात नाही येणार रस्ता.